आपण बघू 10,000 रुपये महिना SIP जर केली तर त्याचा बेनिफिट आपल्याला कशा प्रकारे मिळतो. हे बघा 10,000 रुपये महिना SIP आहे. पहिले 10 वर्ष आपण गेलो. %15 रिटर्न पकडले तर आपण बघा पहिल्या 10 वर्षात 12 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होतात व 28 लाख रुपये बनतात. पुढे आपण आणखीन 10 वर्ष ॲड केले. ₹24 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट होतात, 1.5 कोटी रुपये बनतात. आणखीन आपण 10 वर्ष जर ॲड केले तर तुम्ही बघा चक्रवाढ व्याज कसं काम करते, कंपाऊंडिंग पॉवर. टोटल इन्व्हेस्टमेंट झाले 36 लाख व बनले 7 कोटी रुपये. जवळपास बघा 1,64,00,000 रुपये बनले होते. पुढच्या 10 वर्षांमध्ये बघा या प्रकारे आपले रिटर्न तयार झाले. यामध्ये आपल्याला स्टेपअपसुद्धा करता येते. जर तुम्ही तुमची अमाऊंट SIP स्टेपअप वार्षिक 500 रुपये अमाऊंटने वाढवली तर 9 कोटी रुपये तयार होतात. बघितले तुम्ही या प्रकारे. याला आपण SWP सुद्धा करू शकतो. हेच रिटर्न बघा तुम्ही 30 वर्षे केली, यातून SWP घेऊ शकता तुम्ही 20व्या वर्षी, 30व्या वर्षी, केव्हाही तुम्हाला SWP करता येते. पुढे बघा कंपाऊंडिंग पॉवर कशी होते. 30 वर्ष बघितले, 40 वर्ष बघा 40 कोटी रुपये बनले, 94 लाख टोटल इन्व्हेस्टमेंट झाले. आणि आणखीन 10 वर्ष ॲड केले, 50 वर्ष, 10,000 SIPचे 1,34,00,000 जमा केले, 182 कोटी रुपये बनले. ही जी खाली ब्ल्यू लाईन आहे ही इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू आहे आपली आणि ग्रीन जी आहे ती प्रॉफिट गेन जो मिळाला ती आहे. आता बघा तुमचं वय जर 30 वर्ष आहे आणि तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करतायत तर बघा तुम्ही स्टेपअप जर केली तर 9 कोटी रुपये तुमचे बनतात. यालाच आपण SWP करू शकतो. हे बघा प्लॅन युअर सिस्टमॅटिक विड्रॉल एक्झिक्युटिव्ह इन्व्हेस्टमेंट. याला आपण काय केलं, जे तुमचे 9 कोटी रुपये बनलेत SIP आपण स्टॉप केली आणि आपण याच्यात SWP प्लॅन लावला. एक ठराविक दिवशी महिन्याच्या, विकली पण घेता येते, मंथली घेता येते किंवा क्वार्टरली 3 महिन्याला पण घेता येते आपल्याला. तुम्ही तर 5 लाख रुपये विड्रॉल लावले दर महिना, एक तारीख ठेवली तुम्ही, 1 तारीख 2 तारीख, त्याप्रकारे मार्केट आपलं 12% वाढलं आणि पुढील 20 वर्ष तुम्ही SWP घेतली तर रिटर्न बघा SIP बंद आहे, 9 कोटी रुपये तुम्ही ठेवले, 5 लाख रुपये दर महिन्याला घेत आहेत. तुम्ही विड्रॉल जी केली ती 12 कोटी रुपये केली आणि फायनल पोर्टफोलिओ व्हॅल्यू जो असेल तुमचा पुढील 20 वर्षानंतर तो 48 कोटी रुपये असेल. म्हणजे तुम्ही पुढच्या पिढीला जवळपास 50 कोटी रुपये तुम्ही देऊ शकतात. जसे की आपण आपली जमीन, प्लॉट, गोल्ड या प्रकारे आपली पुढच्या पिढीला आपण देतो, त्याप्रकारे तुम्ही इक्विटीचा पोर्टफोलिओसुद्धा त्यांना तुम्ही देऊ शकतात. जितक्या लवकर